बऱ्याचदा महिलांना समजतच नाही की त्यांच्यासोबत जे होत आहे त्याला कौटुंबिक हिंसाचार म्हटलं जातं। मला मारहाण होत नाही तर माझ्यासोबत हिंसा होते का? कौटुंबिक हिंसाचारामध्ये हिंसेची व्याप्ती खूप मोठी वाढवली आहे। सर्वप्रथम मानसिक त्रास देणे म्हणजेच सतत टोमणे मारणे किंवा संशय घेणे किंवा घालून पाडून बोलणे, अगदी अजिबातच न बोलणे याला सुद्धा छळ म्हटलं जातं। दुसरा म्हणजे आर्थिक छळ। पत्नीचा सर्व पगार काढून घेणे किंवा तिच्या पगारावर मोठे कर्ज घेऊन EMI लावून ठेवणे, अजिबातच खर्चायला पैसे न देणे, ह्याला सुद्धा छळ समजलं जातं। आणि तिसरा म्हणजे लैंगिक छळ। अमानुष पद्धतीने संबंध ठेवणे किंवा अजिबात संबंधच न ठेवणे याला देखील कौटुंबिक हिंसाचार म्हटलं जातं। याचा देखील कौटुंबिक हिंसाचारात समावेश आहे। हिंसाचाराचे वेगवेगळे प्रकार कायद्याने अधोरेखित केले आहेत। वेळुस्वामी सारख्या महत्वाच्या न्यायनिवाड्यामध्ये सुप्रीम कोर्टाने देखील सांगितले, घरामध्ये असुरक्षित वातावरण निर्माण करणे हा देखील टोकाचा कौटुंबिक हिंसाचार समजला जातो। तुमच्यासोबत जे काही घडत आहे याचा बारकाव्याने विचार करा, म्हणजे टोकाचं पाऊल उचलण्याची गरज येणार नाही।